नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज सध्या मी आहे, तुम्ही इथं पाठीमाग बघू शकताय, रंकाळा तलावाच्या इथं आहे. ठीक आहे. तर कोल्हापूरला सहज आलेलो होतो फेरफटका मारायला. तर जाऊन येऊया म्हटलं रंकाळा तलावावर. ठीक आहे. रंकाळा तलावाचं स्नॅप पण तुम्हाला आधीमध्ये मी दाखवत जाईन. ओके. तर या तलावाचा इतिहास तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं झालं तर बहुतेक एक जण म्हणतात की इथं भूकंपामुळे एकदा आलं होतं आणि अजूनही खूप सारं काय काय आहेत. ओके. त्यानंतर राजा गंगाधर यादव यांच्या काळात इथलं बांधकाम झालं आहे. थोडंफार बांधकाम. त्याच्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वंशज आहेत तर त्यांनी बाकीचं बांधकाम हे सगळं करून घेतलेलं आहे असं लोक म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनुसार कळालं आहे. ठीक आहे. तर हे एक बेसिक म्हणजे इतिहास आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे पाणी आहे. आता सध्या आहे जुलै महिना. बऱ्यापैकी ह्या महिन्यात थोडा पाऊस झाला नाही पण बऱ्यापैकी भरलेला आहे. पण ज्यावेळी महापुराची परिस्थिती वगैरे येईल त्यावेळी इथला जो हा काठ दिसतोय तर इथपर्यंत हे पूर्ण भरलेलं असते. तर मित्रांनो, पुढं तुम्हाला इथं एक मंदिर दिसत असेल. या इथं जवळपास एक मंदिर आहे. म्हणजे ज्यावेळी इथलं पाणी थोडं कमी होतं तर तिथं नंदी महाराजांचं मंदिरसुद्धा आहे असं म्हटलं जातं. आता तर शक्य नाही काढायचं पण आहे तिथं एक मंदिर. बाकीचं जर तुम्ही पाहिला तर स्वच्छता इथे वगैरे इथं बऱ्यापैकी आहे. ओके. नजारा चांगला आहे बघण्यासाठी. बऱ्यापैकी पर्यटकसुद्धा इथं आलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही. तर मित्रांनो, हे आहे रंकाळा तलावावरचं नाईटचं दृश्य. तुम्ही पाहू शकताय तिकडनं लाइटिंग आणि हा तलाव. आता वातावरण थोडंसं पाऊस पडून गेलंय तर त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे नेचर आहे. तर पाहू शकता तुम्ही, जरा बऱ्यापैकी गर्दी आहे. आता 9, 9:30, 10 काहीतरी वाजल्यात आणि हे बॅकचा व्ह्यू थोडंसं तुम्हाला हे दिसेल कारण पावसामुळे जरा भिजलेला आहे. ओके. तर हा तलाव आणि हे रंकाळा तलावावरचं नाईटचं दृश्य.